ज्या स्त्रिया लग्नानंतर सुद्धा हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालत नसतील त्यांनी ही आजची माहिती नक्की ऐका. बऱ्याचशा स्त्रिया लग्नानंतर हातामध्ये हिरव्या रंगाची एक का होईना बांगडी घालताना आपण बघतो. आजकाल बघा स्त्रिया IT कंपनीमध्ये वगैरे कामाला असतात, बँक्समध्ये वगैरे त्या कामाला जातात. मग कधी कधी ना बांगड्या वगैरे घालणं हे पटत नाही मनाला. पण हिरव्या बांगड्या लग्न झालेल्या स्त्रियांनी का घालायच्या, त्याचा किती आपल्याला लाभ होतो ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. लग्न झाल्यानंतर बऱ्याचशा स्त्रिया हातामध्ये घालतात हिरव्या बांगड्या. आपण बघितलं असेल, तुम्ही सुद्धा घालत असाल. माझ्या सुद्धा हातामध्ये एक बारीक का होईना हिरवी बांगडी जी आहे तर ती मी घालतच असते. बऱ्याचशा स्त्रिया हिरव्या रंगाची साडी सुद्धा नेसतात. म्हणजे काही शुभ काम असेल, शुभ काही गोष्ट करणार असेल तर त्या दिवशी त्या हिरव्या रंगाची साडी घालत असतात. या मागे काहीतरी कारण आहे. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये हिरव्या रंगाला सुद्धा खूप महत्व आहे. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया लग्नानंतर त्यांच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी वाढ होते, म्हणजेच त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या पतीला त्यांच्या कुठल्याही कामामध्ये यश मिळत असतं. आणि बघा, घरातल्या जेव्हा पतीची प्रगती होते त्यानंतर त्या स्त्रीची, त्या घराची आपोआपच प्रगती होत असते. कारण घरातला पती हा कर्ता पुरुष असतो. म्हणून विवाहानंतर स्त्रियांनी हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहे, एक तरी बांगडी अवश्य घातली पाहिजे. असं आपण म्हणत नाही की अगदी 6 बांगड्या, कारण आपल्याला माहिती त्याचा आवाज पण खूप येतो. शक्यतो काचेची बांगडी जी असते तर ती घालण्याला जास्त महत्व आहे, प्लास्टिकची वगैरे घालण्यापेक्षा. तसंच हिरव्या साडीचं सुद्धा आहे. आपण बघितलं असेल बघा, हिरव्या रंगाची साडी ही डोहाळे जेवणाला किंवा काही शुभ गोष्टी असतील, आपल्या घराची पूजा असेल, काही गुढीपाडवा आहे, अक्षय तृतीया, त्यावेळेस स्त्रिया काठपदराची हिरवी साडी घालण्याला जास्त महत्व देतात. आणि हिरवी साडी घातल्यामुळे केवळ पतीचं आयुष्य वाढतच नाही तर पतीचं आणि आपल्या संसाराचं सुद्धा नशीब उजळत असतं. त्यामुळे हिरवी साडी, हिरव्या बांगड्या यांना खूप महत्व आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्यासाठीचा तो एक आशीर्वाद असतो. देवी आईने दिलेला तो एक आशीर्वाद असतो. आपण बघा, जेव्हा देवीला ओटी भरतो, देवीची ओटी भरतो, तर त्या ओटीमध्ये आपण हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाचा चुडा अर्पण करत असतो. का आपण हिरव्या रंगाचा, कधी आपण बघतो का, शक्यतो दुसरे कलर खूप कमी वेळेस असतात, लाल म्हणा वगैरे, पण शक्यतो देवीच्या ओटीमध्ये हिरव्या रंगाचीच साडी किंवा जो चुडा आहे तो आपण देत असतो. मग आपण कधी विचार केला आहे का हा हिरवा रंग? तर बघा, देवीच्या ओटीत सुद्धा आपण हा देतो, त्यामुळे त्याला एवढं महत्व आहे. म्हणजे सौभाग्य स्त्रीला देवी आईकडून दिलेलं ते एक लेणं असतं. म्हणून आपण ओटीमध्ये सुद्धा हिरव्या बांगड्या घालतो आणि आपल्या पतीचं संरक्षण व्हावं, वाईट ऊर्जेपासून आपल्या पतीचं रक्षण व्हावं, यासाठी स्त्रियांनी हातामध्ये हिरवी बांगडी जी आहे ती घातली पाहिजे. आपला पती सुरक्षित राहावा, सौभाग्य सुरक्षित राहावं, यासाठी देवी आईचा आशीर्वाद म्हणून आपण ती बांगडी जी आहे ती घातली पाहिजे. यानंतर ज्या लोकांना करिअरमध्ये आणि उद्योग व्यवसायांमध्ये प्रगती करायची आहे, अशा घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या अवश्य घातल्याच पाहिजे. याचं कारण असं आहे की हिरवा रंग हा बुध ग्रहाचे प्रतीक आहे. करिअर आणि उद्योगधंद्यांमध्ये जर यश मिळवायचं असेल तर बुध ग्रह हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण बुध ग्रहाचा परस्पर संबंध जो आहे तो व्यापार आणि करिअरशी असतो. म्हणून जर तुम्हाला बुध ग्रहाला प्रसन्न करायचं असेल तर त्या घरातल्या स्त्रियांनी हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या घातल्या पाहिजे. यामुळे त्यांना त्यांच्या करिअरमध्ये अडचण येत नाही, उद्योगधंद्यामध्ये वाढ होते, व्यवसाय वाढीस लागतो. अजून एक महत्वाचं कारण म्हणजे जेव्हा तुम्ही हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या घालतात त्यावेळी भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतात. शिवशंकरांचं आणि निसर्गाचं एक जवळचं नातं आहे. आणि म्हणूनच विशेष करून श्रावण महिन्यामध्ये बघा, हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाची साडी परिधान केली पाहिजे. श्रावण महिन्यामध्ये तर आवर्जून महिलांनी हातामध्ये हिरव्या रंगाची बांगडी घातलीच पाहिजे. कारण श्रावण महिना किती महत्वाचा असतो. श्रावण महिन्यामध्ये इतकेशे लोक व्रत, पूजा, वैकल्य सगळं काही करत असतात, कारण भगवान शिवांचा आपल्यावर आशीर्वाद असावा. तर त्यामुळे भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्रावण महिन्यात तर सुद्धा आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत त्या घातल्याच पाहिजे. जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये काही अडचणी असतील, पती पत्नीमध्ये सारखे वाद होत असतील, मग बघा, नवरा बायको म्हटले म्हणजे त्यांच्यामध्ये भांडणं असतातच, पण रोजच्या रोज उठल्यावर काहीतरी रोज चालू आहे भांडण, क्षुल्लक कारणावरून रोज घरामध्ये वादावाद होत आहे, कटकटी होत आहे, तर हे चांगलं नाहीये. कधीतरी आपण म्हणतो बघा की भांडणाशिवाय प्रेम वाढत नाही, हे पण आपण म्हणतो, पण 6 महिन्यातून 8 महिन्यातून असं काहीतरी भांडण होतंय वगैरे, ती गोष्ट ठीक आहे. पण रोजच्या रोज भांडण होत असतील तर त्या घरामध्ये सुद्धा सुख जे आहे ते येत नाही, त्या घरातल्या लोकांची प्रगती होत नाही. म्हणून तुम्हाला हातामध्ये हिरव्या रंगाच्या जर तुम्ही बांगड्या घातल्या तर पती पत्नी मधले जे संबंध आहेत ते जास्त रूढ बनतात,
आणि ते टिकून राहतात. त्याच्यातला गोडवा जो आहे तो कायम टिकून राहतो आणि वैवाहिक जीवनामध्ये सौख्य निर्माण होतं. पती पत्नीमध्ये प्रेम वाढावं यासाठी स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या पाहिजे. तर बघा, गोष्ट अगदी सोपी आहे. आपण बघतो, खूप स्त्रियांचं बघतो हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या, पण आपण कधी कधी आपल्याला वाटतं की ठीक आहे, घालत असतील, पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे, मग या स्त्रीने पण घातल्या असेल. तर असं नाहीये. पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे, कारण त्यामागे काहीतरी कारण आहे. म्हणून आता बघा, हिरव्या रंगाच्या बांगड्या का घालाव्या, हिरवी साडी का घालावी, याबद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच पटली असेल तर आजच तुम्ही हिरव्या रंगाची एकतरी बांगडी घाला, की जेणेकरून तुमचा संसार अगदी सुखाचा होईल. तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.